नमस्कार. मी सौ सरिता चौधरी. इयत्ता 8वीच्या स्टडी फ्रॉम होमच्या भूगोल तासिकेत मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपण भूगोलाच्या प्रकरण 6 भूमी उपयोजन या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. यामध्ये आपण भूमी उपयोजनाचे प्रकार, त्यामध्ये पहिला प्रकार ग्रामीण भूमी उपयोजन हे बघत होतो. आता या ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण आपल्याला बघायचे आहे. त्यातील एक आहे शेतजमीन, 2 पडीक जमीन, 3 वनजमीन आणि 4 गायरान किंवा माळरान जमीन. तेव्हा आपण पहिलं पाहणार आहोत शेतजमीन. शेतजमीन म्हणजे काय, तर प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र. म्हणजे काय, तर जिथे शेती केली जाते, जिथे पिकं घेतली जातात ते क्षेत्र म्हणजे शेतजमीन क्षेत्र. मग हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. इथे जमिनीचा मालकी हक्क हा त्या शेतकऱ्याच्या मालकीचा असतो. वैयक्तिक स्वरूपाची मालकी या जमिनीवर असते. जमिनीचा मालकी हक्क आणि शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते. पुढे दुसरा प्रकार आहे पडीक जमीन. आता जी शेतजमीन आहे की जिच्यावर शेती केली जाते, जिथे पिकं घेतली जातात, त्या जमिनीचा वापर शेतीसाठी थांबवला आहे. ती जमीन पडीक आहे. मग तो वापर का थांबवला आहे, तर जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेतकरी 1 ते 2 हंगाम तो जमिनीचा काही भाग वापरत नाहीत. त्याला चालू पड असं म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी जमिनीचा कस नेहमी शेती वापरून त्या ठिकाणी शेती करून ते जमिनीचा कस कमी प्रमाणात होतो आणि मग तो कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम ती शेतजमीन शेतकऱ्याला तशीच ठेवावी लागते. त्याला चालू पड असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे वनजमीन. आता वनजमीन म्हणजे काय, तर सीमांकित केलेले वनक्षेत्र. हा एक ग्रामीण भूमी उपयोजनाचा प्रकार आहे की जे वनक्षेत्र आहे ते सीमांकित केलेले असते. म्हणजे त्याला मर्यादा दिलेली असते की हा इथून एवढा भाग वनक्षेत्र आहे. आपण बातम्यांमध्ये किंवा बघतो की एखाद्या गावामध्ये वनक्षेत्रातून एखादा बिबट्या हा पळून आलेला असतो. म्हणजे तो भाग काय असतो, सीमांकित केलेला असतो आणि ती सीमा पार करून तो बिबट्या त्या गावामध्ये त्याने प्रवेश केलेला असतो. तर असा तो भाग त्याला वनक्षेत्र असे म्हणतात किंवा वनजमीन असं आपण त्याला म्हणतो. मग या वनक्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची वन उत्पादने मिळतात आपल्याला? वनोत्पादने मिळतात तर लाकूड, डिंक, गवत, मध या स्वरूपाची वनोत्पादने आपल्याला मिळत असतात. मग या वनक्षेत्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय पाहायला मिळतं, तर मोठी झाडे, झुडपी वनस्पती, वेली, गवत इत्यादी या वनक्षेत्रामध्ये आपल्याला आढळून येत असतं. पुढचा प्रकार आहे गायरान किंवा माळरान जमीन. आता ही जी जमीन आहे ना, ही जमीन गाव पंचायतीच्या मालकीची जमीन असते किंवा शासनाच्या मालकीची जमीन असते. कोणाचं वर्चस्व असतं याच्यावरती, कोणाची मालकी असते, तर गाव पंचायतीची किंवा शासनाच्या मालकीची ती असते. आणि ही जमीन चराऊ जमीन म्हणून तिचा वापर केला जात असतो. मात्र चराऊ जमीन म्हणजे काय, की त्या ठिकाणी गावातील जी पशुधन आहे म्हणजे गुरंढोरं ते त्या ठिकाणी चरतात. तर अशा प्रकारे ती जमीन गायरान किंवा माळरान जमीन असते. आता ही जमीन जी आहे ना, ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. म्हणजे गावातील कोणीही व्यक्ती आपलं पशुधन या ठिकाणी चरण्यास पाठवू शकतं. त्यावर कोणीही ऑब्जेक्शन घेत नाही. फारच थोडी जमीन ही वैयक्तिक मालकीची असते. फारच थोडी जमीन जी असते ती एखाद्या शेतकऱ्याची, एखाद्या जमीनदाराची ती त्या ठिकाणी असते.
दुसरा प्रकार आहे या भूमी उपयोजनाचा नागरी भूमी उपयोजन. बघा आता 20व्या शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली. कशामुळे वाढ झाली? तर विविध प्रकारच्या सोयी सुविधांमुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांमुळे, उद्योगधंद्यांमुळे, नवनवीन प्रकारचे शोध लागलेत. त्यामुळे आजारांवरती औषधोपचारांमुळे वस्त्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. लोकसंख्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येत असते. नागरी भागामध्ये विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जात असतो. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण भूमीचा वापर पाहिला की शेतजमीन, पडीक जमीन, वनक्षेत्र, गायरान किंवा माळरान जमीन आपण पाहिलं. तसं आता आपल्याला नागरी भूमी उपयोजनाची माहिती बघायची आहे. तर नागरी भागामध्ये विविध कामांसाठी जमिनीचा वापर केला जातो. मग पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल हे फार गरजेचं असतं. जमीन आपल्या ताब्यामध्ये फार मोजकी असते, पण तिचा आपल्याला पूर्णपणे वापर कसा करून घेता येईल हे फार आवश्यक त्या ठिकाणी असतं. कारण नागरी भागामध्ये लोकसंख्या ही फार मोठी असते आणि लोकसंख्येच्या मानाने जमीन ही मर्यादित असते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण हे दाट आपल्याला दिसून येते. आणि मग आपल्याला काय बघायला मिळतं की मोठमोठ्या इमारती, मोठमोठी अपार्टमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं की जिथे लोक राहत असतात. मग या नागरी वस्त्यांमध्ये भूमी उपयोजनाचे वर्गीकरण हे आपल्याला पुढील प्रमाणे करता येते. व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाची ठिकाणे, मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. मग आता यामध्ये आपण पहिलं क्षेत्र पाहणार आहोत, व्यावसायिक क्षेत्र. आता जो काही शहराचा काही भाग आहे तो भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. त्या ठिकाणी फक्त व्यवसाय केला जात असतो. त्या ठिकाणी दुकाने असतात, बँका असतात, कार्यालये असतात. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा BKC वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे आपल्याला सांगता येईल की हा भाग फक्त व्यवसायांसाठीच वापरला जात असतो. त्याला आपण व्यावसायिक क्षेत्र असं आपण म्हणतो. पुढचं आहे निवासी क्षेत्र. निवास म्हणजे काय? राहण्यासाठी केला जाणारा जमिनीचा वापर. म्हणजे जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो ते निवासी क्षेत्र होय. मग आता निवास म्हटलं म्हणजे आपल्याला लक्षात येतं की घरे, इमारती या बाबींचा या ठिकाणी समावेश होतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागामध्ये जास्त असतो. म्हणजे जमिनीचा वापर या ठिकाणी नागरी क्षेत्राकरता जास्त केला जात असतो. त्यातही आपण बघतो की लोकसंख्या जास्त असल्यामुळे की ग्रामीण भागामध्ये आपण काय बघतो की घरं आपल्याला दिसतात, स्वतंत्र घरे दिसतात. पण शहरी भागामध्ये आपण काय बघतो तर छोट्याशा जागेमध्ये मोठमोठी अपार्टमेंट्स आपल्याला बांधलेली दिसून येतात. आणि त्या अपार्टमेंटमध्ये कितीतरी फ्लॅट्स असतात आणि त्यामध्ये लोक ही राहत असतात. म्हणजे थोड्या जमिनीचा वापर जास्तीत जास्त लोकसंख्या राहण्यासाठी केला जात असतो. पुढचंही वाहतूक सुविधांचं क्षेत्र. बघा, वाहतूक व्यवस्था ही फार महत्त्वाची असते शहरी भागामध्ये. एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी आणण्यासाठी, कारखान्यातून तयार झालेला माल बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी किंवा ग्रामीण भागातून तयार झालेला जो कच्चा माल आहे तो शहरी भागामध्ये आणण्यासाठी अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था ही फार महत्त्वाची असते. मग अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात. मग विविध घटकांद्वारे ही सगळी व्यवस्था केली जात असते, ज्याच्यामध्ये सार्वजनिक बस सेवा आहेत, लोहमार्ग आहेत, मेट्रो आहेत, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी आहेत. त्याशिवाय खाजगी वाहनेसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर असतात.
यासाठी शहरामध्ये रस्ते आहेत, लोहमार्ग आहेत, स्टेशन असतात, पेट्रोल पंप आहेत, वाहनतळ असतं आणि या सगळ्या गोष्टींसाठी दुरुस्ती केंद्र देखील आवश्यक असतं. तशी व्यवस्थासुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असते आणि अशा व्यवस्था, सर्व व्यवस्था ह्या वाहतूक क्षेत्रामध्ये येत असतात. पुढचे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. आता लोकसंख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे लोकसंख्येच्या विविध गरजा देखील आहेत. मग अशा लोकांच्या विविध गरजा भागवण्यासाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. लोकांच्या गरजा भागविण्याच्या व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. मग या सोयीसुविधांसाठी वापरले जाणारे जे क्षेत्र आहे ते या सार्वजनिक सेवांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मग आता बघा, रुग्णालय आहेत, टपाल कार्यालय आहे, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. लोकसंख्येच्या सर्व प्रकारच्या गरजा ह्या या ठिकाणी पूर्ण केल्या जात असतात. आणि म्हणूनच हे जे क्षेत्र आहे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, हे नागरी भूमी उपयोजनात फार महत्त्वाचे आहे. आज लोकसंख्या भरमसाठ वेगाने वाढत आहे आणि या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे कमी केला जात आहे. मनोरंजनाची ठिकाणे पुढचा प्रकार आहे. दैनंदिन जीवन एवढं धावपळीचं झालेलं आहे, एवढं ताणतणावाचं निर्माण झालेलं आहे की त्यातून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी मनोरंजनाचा काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो आणि अशा भागाला आपण मनोरंजनाची ठिकाणं असं म्हणतो. मग ताणतणाव कमी करण्यासाठी आपण सहज म्हणतो की चल रे आपण जाऊया, थोडं भटकून येऊया, थोडंसं एखादा चित्रपट बघून येऊया, थोडंसं पोहून येऊया, थोडंसं खेळून येऊ. म्हणजेच काय तर या ठिकाणी मनोरंजनाची ठिकाणे आहेत, मैदाने आहेत, बगीचे आहेत, जलतरण तलाव, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ही आहेत आणि त्याचा देखील वापर या नागरी भूमी उपयोजनात केला जात असतो. पुढे आहे मिश्र भूमी उपयोजन. आता हे क्षेत्र आपल्याला फक्त व्यावसायिक क्षेत्रच दिसेल, निवासी क्षेत्रच असेल, वाहतूक सुविधांचं क्षेत्र असेल त्या ठिकाणी, असं नाही. तर बऱ्याच वेळेला वरील प्रकार आपल्याला एकत्रितरित्या देखील काही भागांमध्ये पाहायला मिळतात. जसं की बघा, निवासी क्षेत्र आहे, तिथे मनोरंजन क्षेत्र आहे, तिथे एखादी बाग असेल बघा, जिथे घरं आहे, इमारती आहे, तिथे एखादी बाग असेल, एखादं किराणाचं दुकान असेल, म्हणजे व्यावसायिक क्षेत्र देखील त्या ठिकाणी येऊ शकतं. ज्या ठिकाणी सार्वजनिक सेवांचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी वाहतूक सुविधांचं क्षेत्रही असेल, जिथे निवासी क्षेत्र आहे तिथे व्यावसायिक क्षेत्र देखील असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने एकत्रितरित्या काही क्षेत्र आपल्याला काही भागामध्ये आढळून येतात आणि अशा प्रकारच्या भूमी उपयोजनाला आपण मिश्र वापर क्षेत्र असे आपण म्हणत असतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जेव्हा आपण नकाशावर अशी क्षेत्र दाखवतो तेव्हा आपण विशेष रंगांचा त्या ठिकाणी वापर करत असतो. क्षेत्र दाखवताना आपल्याला लाल रंग हा निवासी क्षेत्राकरता वापरला जातो, निळा रंग व्यावसायिक क्षेत्राकरता वापरला जातो, पिवळा रंग कृषीसाठी दाखवला जातो, तर हिरवा रंग हा वनक्षेत्रासाठी दाखवला जात असतो. तेव्हा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इथे आपण हे दोनही प्रकारचे उपयोजन म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन याचा आपण अभ्यास केलेला आहे. तेव्हा आपण पुढील भागामध्ये पुढील प्रकरणाला पुढील उरलेल्या भागाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.